नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात महागाईचा जणू काही आणखी एक बॉम्बच फुटला आहे. हो, कारण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. चला तर मग आजच्या या भागात आपण ही दरवाढ का झाली आणि त्याचे आपल्यावर नेमके काय परिणाम होणार आहेत हेच समजून घेऊया. ही वाढ काही लहान सहान नाहीये. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट 60 रुपयांची वाढ झालीये. आता याचा आपल्या महिन्याच्या बजेटवर काय परिणाम होणार हा खराच मोठा प्रश्न आहे. पण प्रश्न हा आहे की ही दरवाढ अचानक का झाली. यामागे आपल्या देशातली काही कारणं आहेत की या सगळ्याची मुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत. चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. खरं तर ही दरवाढ आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी एक मोठा धक्का आहे. म्हणजे आधीच महागाईमुळे सगळे त्रस्त असताना आता या गॅस दरवाढीचा सामना करावा लागत आहे. आता गंमत बघा, या दरवाढीची मुळं थेट जागतिक घडामोडींमध्ये दडलेली आहेत. चला तर मग बघूया की आपल्या स्वयंपाकघरातील गॅसच्या किमतीचा जगाच्या राजकारणाशी कसा संबंध आहे ते. या सगळ्यामागे जे मुख्य कारण आहे ना, ते म्हणजे पश्चिम आशियात पेटलेलं युद्धाचे वातावरण. विशेषतः इस्रायल आणि इराण यांच्यात जो संघर्ष सुरू आहे त्यामुळे संपूर्ण जागतिक ऊर्जा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. आणि या युद्धाचा परिणाम बघा कसा झालाय. कच्च्या तेलाच्या किमती $94 प्रति बॅरेलच्या सुद्धा पुढे गेल्या आहेत. आणि हे तर आपल्याला माहीतच आहे की कच्चं तेल महाग झालं की गॅसच्या किमती वाढणारच. आता होतं काय की या युद्धामुळे समुद्रातून होणारा जो पुरवठा आहे तो विस्कळीत होतो. आणि भारताचं काय आहे तर आपण आपल्या गरजेच्या तब्बल 85 ते 90% गॅस बाहेरून मागवतो. त्यामुळे तिकडे काहीही झालं की त्याचा थेट फटका आपल्या किमतींना बसतो. आता ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि बाजारात थोडी स्थिरता आणण्यासाठी सरकारनेही काही पावलं उचलली आहेत. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे एक नवीन नियम जो थेट आपल्या गॅस बुकिंगशी संबंधित आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा नियम साठेबाजी रोखण्यासाठी आहे. कारण पुरवठ्यात अडथळे आले की काही लोक सिलेंडरची साठेबाजी करतात. हेच टाळण्यासाठी सरकारने हा बदल केलेला आहे. तर हा नवीन नियम आहे तरी काय? अगदी सोपा आहे. आता समजा आपण आज एक सिलेंडर बुक केलं तर पुढचं सिलेंडर बुक करण्यासाठी आपल्याला किमान 25 दिवस थांबावं लागेल. म्हणजे 2 बुकिंगमध्ये कमीत कमी 25 दिवसांचं अंतर असणं आता बंधनकारक आहे. पण या दरवाढीच्या बातमीत एक थोडासा दिलासा देणारा मुद्दासुद्धा आहे. सरकारने एका विशिष्ट गटाला या दरवाढीपासून संरक्षण दिलं आहे आणि ती योजना म्हणजे उज्ज्वला योजना. इथे परिणाम वेगवेगळे आहेत. जे सामान्य ग्राहक आहेत त्यांना तर सिलेंडरसाठी पूर्ण 60 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. पण जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र एक चांगली बातमी आहे. त्यांना जी 300 रुपयांची सबसिडी मिळतीये ती तशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे दरवाढीचा थेट भार त्यांच्यावर पडणार नाही. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? गॅसच्या किमती अशाच वाढत राहणार का की त्या कधीतरी कमी होतील? याचं उत्तर पुन्हा एकदा जागतिक परिस्थितीवरच अवलंबून आहे. सध्याची परिस्थिती बघता तज्ज्ञांचा निष्कर्ष अगदी सरळ आहे. जोपर्यंत पश्चिम आशियातला हा तणाव आणि संघर्ष कमी होत नाही तोपर्यंत कच्च्या तेलाचे दर चढेच राहणार. आणि याचाच अर्थ आपल्या घरगुती गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता खरं सांगायचं तर खूपच कमी आहे. आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, ही 60 रुपयांची वाढ आपल्या महिन्याच्या बजेटवर किती आणि कसा परिणाम करते? या दरवाढीमुळे कोणत्या खर्चांना कात्री लावावी लागू शकते याचा विचार नक्कीच करायला हवा.